रोज रोज पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर अशा प्रकारचा छान, चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारा शेवयांचा उपमा नक्की करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील आणि मॅगी म्हणाल तर लहान मुलांना तर खूपच आवडते. पण ह्या शेवया गव्हाच्या पिठापासून म्हणजे गव्हांपासून बनवलेल्या असतात, त्यामुळे त्या तेवढ्याच हेल्दीसुद्धा असतात. पोहे, उपमा या सगळ्या खाऊन तर आपल्याला कंटाळा येतोच, तर त्यावरती हा उपमा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. चवीलासुद्धा छान लागतो आणि सगळेजण आवडीने सुद्धा खातात. तर ज्या प्रकारे आपण पोह्यांसाठी किंवा उपम्यासाठी ज्या प्रकारे कांदा, मिरची, टोमॅटो वगैरे कट करतो, सेम त्याच पद्धतीने मी इथे बारीक मिरच्या ज्या आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत. थोडासा लसूण घेतला आहे आणि कांदा असा उभा पातळसर कट करून घेतला आहे आणि एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. तर ना इथं कांदा अशाच प्रकारे छान असा बारीक उभा कट करून घ्यायचा, म्हणजे चवीलासुद्धा छान लागतो. आणि म्हणजे जर तुम्ही त्याला बारीक कट केलं ना, तर मग ते खाण्यासाठी एवढं व्यवस्थित लागत नाही. तर आता इथं मी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकणार आहे मी जवळपास 1.5 पळी तेल. तर शेवया ज्या आहेत ना, तर त्या छान अशा परतल्या जाव्यात, त्यासाठी थोडंसं तेल जे आहे तर ते जास्तच घालावं लागतं. जास्त म्हणजेच पोह्यांसाठी वगैरे सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात जास्तच तेल लागतं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण घालणार आहोत जो सगळ्यात आधी आपण लसूण बारीक कट करून घेतलेला होता ना, तर तो त्यामध्ये घालून घ्यायचा आणि एक 2 मिनिट त्याला छान असं परतवून घ्यायचं. 2 मिनिट छान परतला गेला की त्यानंतर त्यामध्ये आपण जो उभा मिरच्या ज्या कट करून घेतलेल्या होत्या, तर त्या आपण त्यामध्ये टाकून घेऊ. तर इथं मी ना मिरच्या अशा मधून कापून त्याचे 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहे. यामुळे काय होतं की अशा मिरच्या जर कट केल्या ना, तर तिखट जी आहे चव कोणत्याही पदार्थाला, तर ती कमी मिरच्यांमध्ये सुद्धा छान असा तिखट पदार्थ आपला तयार होतो. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर फक्त 1 ते 2 मिरची त्यामध्ये घाला आणि बाकीचा जर यामध्ये तुम्ही मॅगी मसाला जरी घातला ना, तरीसुद्धा अतिशय छान टेस्ट येते. 2 ते 3 मिनिटानंतर मिरच्या छान परतल्या गेल्या की त्यामध्ये आपण उभा पातळ असा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. कांदासुद्धा आपल्याला एक गुलाबी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. पोह्यांसाठी आपण जसा बारीक कांदा कापतो ना, तर तसा जर कांदा याला कापला ना, तर तेवढी खास टेस्ट येत नाही, कारण की मी त्या पद्धतीने सुद्धा करून बघितलेला आहे त्यामुळे. तर अशाच पद्धतीने छान असा कांदा जो आहे तर तो बारीक कट करायचा, बारीकच कापायचा. जाड जर कापलात ना, तर मग तो खाताना असा दाताखाली येतो आणि मग थोडीशी अशी वेगळीच चव लागते. तर कांद्याचे जे आहेत ना, तर त्या छान लगेच पाकळ्या-पाकळ्या हव्यात आणि पटकनसुद्धा परतला जावा. त्यामुळे जेवढं आपल्याला शेवयांसाठी गरज आहे पूर्ण जेवढ्या शेवया तुम्ही त्या प्रमाणामध्ये घेतलेल्या असतील ना, तर तेवढं मीठ मी या ठिकाणी संपूर्ण टाकून घेतलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटांनी ना कांदा लगेचच छान असा परतला जातो. इथं बघू शकता कांद्याच्या लगेचच मोकळ्या-मोकळ्या झालेल्या आहे आणि मग इथं आपला मस्त असं जे आहे तर 3 ते 4 मिनटं कांदा परतल्यासाठी लागतात आणि इथं मस्त अशी आपली ही रेसिपी तयार होते. त्यानंतर मग इथे जो टोमॅटो आपण कट करून घेतलेला होता, तर तो सगळ्यात लास्टला टाकायचा, कारण की आपल्याला टोमॅटो जो आहे तर तो असा पूर्ण त्याची ग्रेव्ही टाईपमध्ये आपल्याला करायचा नाही आहे. थोडासा म्हणजे असा 80% शिजलेला हवा आणि 20% कच्चा असला ना, तर मग तो खाण्यासाठी पण छान लागतो. नाहीतर मग खूप असं पाणी वगैरे त्याला सुटलं ना, मग ती ते काही बरोबर लागत नाही. तर इथं ना ह्या एकदम प्रॉपर अशा गव्हापासूनच बनवलेल्या ह्या शेवया आहेत. तुम्ही जर रेडीमेड शेवया घेत असाल तर त्या भरपूर अशा पांढऱ्या शुभ्र दिसतात, कारण की त्या रव्यापासून वगैरे सुद्धा बनवलेल्या असतात. तर इथं मी त्या थोड्याशा अशा मोडून घेतलेल्या आहेत, कारण की त्या खूप मोठ्या-मोठ्या होत्या त्यामुळे. त्यानंतर टोमॅटो 80% शिजत आला की त्यामध्ये आपण ह्या शेवया त्यामध्ये घालून घ्यायच्या. आता ना या ठिकाणी हळद जी आहे तर ती मी शेवयांवरती घालते. कारण की असं केल्याने काय होतं की आपण हळद टाकल्यानंतर ना शेवयांवरती लगेचच त्यामध्ये थोडंसं एक 2 ते 3 मिनिट परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. त्यामुळे काय होतं की सगळ्या शेवयांना एकसारखी हळद वगैरे लागते आणि छान व्यवस्थित ते परतलं जातं. तर इथं बघू शकता पाणी टाकताना ना असं डायरेक्ट टाकायचं नाही. तुम्हाला जर अंदाज असेल तर तुम्ही डायरेक्ट टाका किंवा असं हातावरती थोडं सगळीकडे घेऊन घेऊन जर टाकलत ना, तर मग सगळ्या शेवया सॉफ्ट व्हायला मदत होते. तर इथं मी ह्या ग्लासाने ना अर्धा ग्लास पाणी सुरुवातीला टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं.
आता मिक्स केल्यानंतर आपल्याला तर अंदाज येतोच, कारण की किती प्रमाणामध्ये जसं आपण भाजी वगैरे शिजण्यासाठी पाणी टाकतो, तर त्या प्रमाणामध्ये ना आपल्याला अंदाज बरोबर येतो थोडंसं मिक्स वगैरे केलं की. आणि त्यानुसार मग आपल्याला यामध्ये पाणी टाकता येतं. तर शक्यतो ना, जर रव्याच्या शेवया जर बनवलेल्या असतील, तर त्याला भरपूर प्रमाणात पाणी लागतं आणि जर गव्हापासून एकदम ओरिजिनल जे शेवया असतील ना, तर त्याला पाण्याचं प्रमाण एवढं जास्त लागत नाही. कारण की या ठिकाणी ना आपल्याला एकदम पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण झालेलं हवं. कारण की ज्या प्रकारे आपण पोहे वगैरे भिजवतो, तर तेव्हा कसं होतं की पोहे खूप जास्त भिजले, तर त्याचे असे एकदम गोळा गोळा तयार होतात, असे सुट्टे सुट्टे बनत नाही. तर सेम असंच होतं. तर आता इथं बघा, मी मिक्स केल्यानंतर ना मला लगेच समजलं की आणखी याला पाण्याची गरज आहे. तर इथं बघू शकता, अगदी थोडंसं 1 ते 2 चमचाभर पाणी यामधलं शिल्लक राहिलं आणि आता हे जे आहे ना, हे परत मिक्स करून घ्यायचं. अगदी मस्त असं छान अशी आपली च्या घरी शेवयांचा उपमा, मॅगी, लहान मुलांसाठी तर हे मॅगीचंच ऑप्शन आहे आणि जर त्यांना आवडत नसेल असं हे सगळं टोमॅटो वगैरे, तर ते न टाकता तुम्ही यामध्ये सिंपल मॅगी मसाला वगैरे टाकूनसुद्धा छान अशी बनवून देऊ शकतात. तर आता इथे बघा, मी गॅसची फ्लेम ना थोडीशी हाय केली, कारण की जे पाणी आपण त्यामध्ये घातलेलं होतं, तर ते लगेचच थोडंसं हे व्हायला हवं त्यासाठी, आणि लगेचच गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि आता झाकण ठेवून आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढायची आहे. तर 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता, फक्त तेवढ्याच पाण्यामध्ये सुद्धा अगदी परफेक्ट अशी आपली शेवई जी आहे ना, तर ती इथं तयार झालेली आहे. अजिबातही काही खूप जास्त पाणी नाही, खूप जास्त एकदम चिकट-चिकट वगैरे असं काहीही झालेलं नाही. एकदम छान अशी परफेक्ट आपली शेवई मोकळे-मोकळे तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर, आणि पोहे आणि उपमा हे खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर अशा प्रकारचा शेवयांचा उपमा तुम्ही नक्की करून पहा. क कोथिंबीर टाकल्यानंतर ना, हे आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपला पोहे, उपमा. यावरती सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजेच मस्त हा असा शेवयांचा उपमा. अगदी झटपटसुद्धा तयार होतो. जेवढं पोह्यांसाठी किंवा उपीटसाठी वेळ लागतो ना, तर तेवढाच वेळ किंवा त्यापेक्षाही थोडासा कमी वेळ आपल्याला ह्या शेवयांचा उपमा बनवायला लागतो. अगदी छान पोटभरीचा आहे आणि जर कोणाला ॲसिडिटी वगैरे पोहे खाल्ल्यानंतर होत असेल, तर हा अशा प्रकारचा शेवयांचा उपमा खाल्ल्यानंतर अजिबात त्रासही होणार नाही. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.